छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी भागात असलेल्या आडत व्यापाऱ्याच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली। आगीमध्ये धान्य दुकानातील धान्य आणि साहित्य जळून खाक झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला। यामध्ये अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान ही आग कशामुळे लागली या संदर्भात अद्याप देखील कुठलीही माहिती मिळालेली नाही। याबद्दल दुकान मालकाने अधिक माहिती दिली आहे। मी राकेश जैन, माझे दुकान आहे सागर ट्रेडर्स, सेलॉन नंबर 5 मध्ये 104 नंबरचे दुकान आहे। माझं आडतचं आणि धान्याचं ते होलसेलचं काम आहे। साधारणतः मला सकाळी 5 वाजता इथे मार्केट कमिटीचे जे कर्मचारी आहेत संजय बनसोड त्यांचा फोन आला की दुकानातून धरून निघतोय सर, तुम्ही लवकर या। तर ते येऊन पाहिलं असता दुकानात आतमध्ये आग लागलेली होती। 112ला मी कॉल केला आणि फायर ब्रिगेडला इथे गाडी पाठवली आणि ते आग विझवण्यात त्यांना यश मिळालं। साधारणतः 1 तास लागला त्यांना आग विझवण्यासाठी। अंदाजे 5-6 लाख रुपयापर्यंतचं नुकसान झालेलं आहे त्यांचं। 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान नुकसान झालं अंदाजे सांगतो। ते अजून अनालिसिस करून फायर ब्रिगेडच्या किती गाड्या होत्या? फायर ब्रिगेडची एक गाडी आली तशी, एक गाडी आहे। नंतर टँकर मागितलं, टँकरने पुन्हा जे काही अजून जे धगधग चालू आहे ते विझवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचे। थँक्यू।